ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज स्वामी समर्थ महाराजांची एक नवीन कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. ही स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराची दिव्य कथा तुम्ही नक्कीच ऐका. तुमच्या जीवनातील दुःखाचा नाश होईल आणि आनंदाचे दिवस तुमच्या जीवनात परत येतील. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि ही स्वामींची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात नारायण नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होता. नारायण स्वामी समर्थांचा परमभक्त होता. त्याच्या शेतावर कष्ट करून मिळालेल्या उत्पन्नात तो समाधान मानत असे. त्याची पत्नी लक्ष्मी आणि मुलगा माधव यांच्यासोबत त्याचं साधं पण सुखी जीवन चाललं होतं. एका पावसाळी हंगामात माधव अचानकपणे तापाने फणफणू लागला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर गंभीर ताप असल्याचं सांगितलं, पण कोणतंही औषध त्याच्यावर काम करत नव्हतं. लक्ष्मी घराबाहेर गेली. माधवच्या तब्येतीतील काही सुधारणा होत नव्हती. उलट त्याचा श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. स्वामी समर्थ आम्हाला वाचवा, लक्ष्मीने महाराजांकडे प्रार्थना केली. नारायणे गावातील सर्व औषधोपचार करून पाहिले, पण उपयोग झाला नाही. शेवटी त्याने स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. तो एकटाच निघाला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामी, माझ्या मुलाचा जीव वाचवा, नारायण अश्रू ढाळत म्हणाला. स्वामी समर्थ शांत असले आणि म्हणाले, तू निर्धास्त राहा. घरी परत जा आणि आपल्या शेतातील पवित्र तुळशीच्या झाडांच्या पानाचा रस माधवला दे. सर्व ठीक होईल. नारायणने स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला आणि तो आपल्या घरी परतला. स्वामी समर्थांच्या सांगण्यानुसार तुळशीच्या पानांचा रस काढून माधवला दिला. आश्चर्यकारकरित्या माधवचा ताप कमी होऊ लागला. 2 दिवसात माधव बरा होण्यास सुरुवात झाली. लक्ष्मीने आनंदाने स्वामी समर्थांचे आभार मानले. स्वामी समर्थ हे खरोखरच दैवी आहेत, ती म्हणाली. ही घटना गावभर पसरली. स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारांची कथा ऐकून गावातले अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्या उपासनेला लागले. नारायणने आपल्या शेतातच स्वामी समर्थांचे एक छोटेसे मंदिर उभारले, जिथे गावकरी नियमितपणे प्रार्थना करू लागले. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्ती यामध्ये विलक्षण सामर्थ्य असते. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे स्वामी नेहमीच रक्षण करतात आणि त्यांचा योग्य मार्ग सुद्धा दाखवतात. म्हणून स्वामी समर्थ महाराजांवर तुम्ही देखील विश्वास ठेवा. तुमच्या देखील जीवनामध्ये स्वामी समर्थ महाराज नक्कीच कृपा करतील आणि तुमचं जीवन बदलतील. जे कुठलंही संकट, जे कुठलाही आरोग्यविषयक प्रश्न जर तुमच्या जीवनात असतील तर तुम्ही सर्व काही स्वामींच्या चरणांवर सोपवून द्या. स्वामी त्यावर नक्कीच तुम्हाला उपाय दाखवतील. स्वामी महाराजांवरील विश्वासच हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, ताकद आहे. निर्मळ मनाने केलेली श्रद्धा नेहमी देव स्वीकारतात. म्हणून तुमच्या मनात कुठलाही अविचार न आणता स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी नक्कीच तुमच्या प्रार्थनेला उत्तर देतील. स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त स्वामींकडे मदत मागा आणि निस्वार्थपणे तुम्ही तुमचं कर्म करत राहा. स्वामी महाराज अचानकपणे तुमच्या मदतीला कोणाला ना कोणाला नक्कीच पाठवतील. फक्त तुमचा विश्वास दृढ ठेवा. स्वामींवर तुमची असलेली श्रद्धा हीच तुमची खरी शक्ती आहे, हे विसरू नका. म्हणून मनातील श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका. ही चमत्कारिक कथा तुम्हाला आणखी उभारी देईल आणि तुम्ही आणखी जोमाने स्वामींची सेवा कराल याची मला खात्री आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या अशाच रोज दिव्य कथा ऐकायच्या असतील
तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आजची कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.